हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपला लेक्चरचा दुसरा पार्ट आहे। आज मी जो पहिला टॉपिक आहे तुमचा 10वीच्या सायन्सच्या सेकंड पार्टमधला, त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करतो आहे। आणि त्यामध्ये टॉपिकचं सब टॉपिकचं नाव आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन। ओके, असं 3 कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत। ओके, तर मग आता आपण बघूया व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन अगोदर। ओके, 3 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत। हेडिंग लक्षात ठेवा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या 3 गोष्टीचं आपण डिस्कस करणार आहोत। अगोदर आपण समजून घेऊया व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन। ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, त्याबद्दल आपण पहिलं डिस्कस करणार आहोत। ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन। ओके, नंतर आपण पाहणार आहोत ट्रान्सलेशन आणि नंतर पाहणार आहोत ट्रान्सलोकेशन। सिंपल गोष्ट आहे। ओके, ह्याचाच बेस पुढं तुम्हाला 11वी-12वीमध्ये आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहिबिटॉर चॅप्टरमध्ये 12वीला। तर अगोदर समजून घेऊया आपण व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन। ट्रान्सक्रिप्शनला मराठीमध्ये म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात कॉपी रायटिंग। कॉपी रायटिंग म्हणजे काय होतं माहीत आहे का तुम्हाला? ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं आहे, व्हॉट हॅपन इन ट्रान्सक्रिप्शन। ओके, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं आहे, ट्रान्सक्रिप्शनमध्ये जी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शनची, त्यामध्ये DNA च्यावर RNA तयार होतो ना। ओके, कॉपी रायटिंग म्हणलं तुम्हाला मी, म्हणजे अगोदर काय होतं तुम्हाला मी म्हटलं होतं, सगळ्यात आधी काय असतं, हा DNA असतो असा। व्हॉट इज दिस DNA, आणि या DNA च्यावर काय होतं, नवीन RNA बनतो ना। ओके, कोणावर? DNA च्या कोणत्या स्टँडवर? टेम्पलेट स्टँडवर। हे 11वी-12वीमध्ये दिलं नाही तुम्हाला, 10वीमध्ये दिलं नाही तुम्हाला। हे DNA स्टँड आहे, ओल्ड स्टँड, त्याला काय म्हणलं आपण? टेम्पलेट स्टँड असं म्हणतात। आणि त्याच्यावर तयार होतो कोण? RNA, आणि जो RNA बनतो त्या RNAला काय म्हणू शकतो आपण? mRNA म्हणू शकतो आपण। ओके, तुम्ही म्हणा सर DNA एका स्टँडवर का बनतं mRNA? कारण जर 2 स्टँडवर बनलं असतं तर हे दोन्ही स्टँड सेम प्रोटीन बनवले असते ना, त्यामुळं दोन्हीपैकी एका स्टँडच्यावर काय बनतं? mRNA बनतो। म्हणून त्या स्टँडला म्हणतो आपण टेम्पलेट स्टँड, ज्याच्यावर बनतं। त्याच्या अपोजिट जे स्टँड असतं त्याच्यावर mRNA बनत नाही, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात कोडिंग स्टँड्स। कोणतं स्टँड? कोडिंग स्टँड असं म्हणतात, ज्याच्यावर mRNA बनत नाही। म्हणून ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला मीनिंग कळला। ट्रान्सक्रिप्शनचा अर्थ काय की जेव्हा DNA च्यावर काय तयार होतो, mRNA तयार होतो, त्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन। आता हे लक्षात ठेवा, ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस आहे ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये थोडीशी वेगळी होते। तुम्हाला कशी होती वेगळी सर? ओके, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तुम्हाला माहीत आहे न्यूक्लियस नसतो ना। प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोण नसतो? न्यूक्लियस नसतो। आणि न्यूक्लियस नसल्यामुळं ओके, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन ह्या दोन्ही प्रक्रिया, या दोन्ही प्रोसेस कुठं घडतात? सायटोप्लाझममध्ये घडतात। तर युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र काय होतं आहे? युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र काय होतं आहे? ट्रान्सक्रिप्शन जे होतं ते होतं न्यूक्लियसच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेशन जे होतं, बघा इकडं, हे ट्रान्सक्रिप्शन जे होतं ते कुठं होतं? न्यूक्लियसच्यामध्ये, आणि ट्रान्सलेशन जे होतं, ओके, व्हॉट इज ट्रान्सलेशन? मग आता ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला कळलं की DNA च्यावर mRNA बनणं, त्याला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन। ओके, पण ट्रान्सलेशनचा मीनिंग काय? मग ट्रान्सलेशनचा काय मीनिंग होतो? ट्रान्सलेशनमध्ये ओके, व्हॉट हॅपन इन ट्रान्सलेशन, mRNA जेव्हा बनला तो mRNA कुठे येतो? सायटोप्लाझममध्ये येतो। आणि तो सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर कोण? mRNA काय बनवतो? रायबोझोमला बाइंड होतो ना। कोण? mRNA सायटोप्लाझमला मध्ये आल्यानंतर कोणाला बाइंड होतो? रायबोझोमला बाइंड होतो। आणि काय तयार करतो मग? ओके, ह्या mRNAपासून काय बनतं? mRNAपासून बनतं प्रोटीन, आणि त्या प्रोटीनला बनतं आपण पॉलीपेप्टाइड चेन। ओके, आणि मग तुम्हाला मी सांगितलं की DNA च्यावर
एम आर एन ए बनलं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, एम आर एन एपासून काय बनणं, प्रोटीन बनणं म्हणजे ट्रान्सलेशन. आणि वाडी ट्रान्सलोकेशनमध्ये काय होतं लक्षात घ्या. ओके, मी इथं सिम्पली तुम्हाला दाखवते बघा. हे एम आर एन ए असा 5 एंड टू 3 एंड असं म्हणतो आपण त्याला. आता 5 एंड 3 एंड काय म्हणतो तुम्हाला सांगतो नंतर मी. या 5 एंडला काय होतं, स्टार्ट कोडॉन असतात. कोणते, AUG नावाचे स्टार्ट कोडॉन असतात. आणि इथं काय होतं, प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट होतं ना. आणि म्हणून प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट होत असताना एम आर एन एवरचे जे 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे एम आर एन एवरचा. ओके, व्हॉट इज दिस, ह्याला काय म्हणू आपण, एम आर एन ए म्हणूया. हे एम आर एन एवरचा 3 नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे त्याला म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन. विसरू नका प्लीज, ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. ओके, नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोडॉन, द सिक्वेन्स ऑफ 3 नायट्रोजन बेस प्रेझेंट ऑन द mRNA विच स्पेसिफाय पर्टिक्युलर अमिनो ॲसिड्स. आता तुम्ही म्हणा सर अमिनो ॲसिड कुठून येतात, इकडे बघा. प्रोटीन सिंथेसिस होताना काय होतं, हे mRNA आहे, ह्याच्यामध्ये रायबोझोम जुटला. रायबोझोमच्या मध्ये कोण शिरतं माहीत आहे का, रायबोझोमच्या मध्ये शिरतो tRNA. रायबोझोमच्या मध्ये कोण शिरतं, tRNA. आणि tRNAवर काय बनतात, अँटी कोडॉन बनतात. आणि कोडॉन आला की त्याप्रमाणे ते अमिनो ॲसिड आणतात ना. म्हणजे याचा अर्थ एक कोडॉन आला, एक अमिनो ॲसिड आला, दुसरा कोडॉन आला. ओके, समजा दुसरा कोडॉन आला कोणता, GGC, दुसरा अमिनो ॲसिड आला. तिसरा कोडॉन आला, तिसरा अमिनो ॲसिड आला. चौथा कोडॉन आला, चौथा अमिनो ॲसिड आला. असं करत करत एक कोडॉन रीड करत करत एक ट्रिपलेट कोडॉन रीड करत करत हा जो रायबोझोम आहे इकडे सरकतो. म्हणजे कोणीकडे सरकतो, स्टार्ट कोडॉनकडून कोणाकडे सरकतो, स्टॉप कोडॉनकडे सरकतो. ओके, मग तुम्ही म्हणा स्टॉप कोडॉन कोणते असतात, स्टॉप कोडॉन UAA किंवा UAG किंवा UGA असतात. 3 असतात स्टॉप कोडॉन. आणि मग स्टॉप कोडॉन जे असतात ह्याला काय म्हणू आपण, ह्याला म्हणलं आपण स्टार्ट कोडॉन, ह्याला काय म्हणलं आपण स्टॉप कोडॉन. आणि स्टॉप कोडॉनसोबत कुठलेही tRNA मॅच होत नाही. आणि न झाल्यामुळं मग काय होतं, हा जो रायबोझोम आहे स्टार्ट कोडॉनकडून स्टॉप कोडॉनकडे सरकतो. आणि म्हणून त्या प्रोसेसला म्हणलं आपण ट्रान्सलोकेशन. तर तुम्हाला मला वाटतं हेडिंग समजलेली आहे, 3 शब्दाचं मिनिंग तुम्हाला कळलेलं आहे. DNA वर नवीन mRNA बनणं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन होय. ओके, काय म्हणाले बघा, DNA वर काय बनणं, DNA वर काय तयार होणं, DNA वर जर RNA बनला तर त्याला काय म्हणायचं, किंवा mRNA बनला त्याला काय म्हणायचं. DNA वर जर काय बनला, RNA बनला किंवा mRNA तयार झाला त्याला काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. आणि mRNA पासून जो प्रोटीन बनला, काय बनला, प्रोटीन बनला, तर त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. आणि या सगळ्या प्रोसेसला मिळून म्हणतात सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ. कोणाकोणाला, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोघांना मिळून काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ किंवा सेंट्रल थीम ऑफ लाईफसुद्धा म्हणतात. तर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनमधलं तुम्हाला मी कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगितले आहे. आता आपण चाललो थोडंसं पुढं. या चॅप्टरचा पुढचा जो पार्ट आहे दॅट इज त्यांनी सांगितलं आहे स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA आणि व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. मी तुम्हाला काल पण म्हणलो होतो DNAचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ओके, आणि RNAचे पण टाईप्स आहेत. पण DNAचे टाईप आपल्याला डिस्कस नाही करायचे. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA मध्ये त्याने फक्त आपल्याला, म्हणजे आपल्याला काय स्टडी करायचं आहे, आता आपलं स्टडी करायचं आहे स्ट्रक्चर ऑफ कोणाचं, DNAचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे. ओके, अगोदर DNA स्ट्रक्चर बघूया आपण, नंतर व्हेरियस टाईप्स ऑफ RNA कोणत्या नंतर बघूया. अगोदर DNA स्ट्रक्चर तुम्हाला काढून दाखवले. तुम्हाला माहीत आहे DNAची काय खासियत आहे, DNA इज डबल हेलिकल. ओके, डबल हेलिकल स्टँड आहे. ओके, काय आहे, स्टँड आहे. कोण, DNA हे डबल हेलिकल स्टँड असतं. ओके, आणि मग डबल हेलिकल स्ट्रक्चर असल्यामुळं DNAच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे. ओके, DNAमध्ये काय होतं, मग 2 स्टँड एकमेकाच्या अपोजिट असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात. डबल हेलिकल स्टँड आहे.
ओके, तुम्हाला म्हणलं मी पहिलंच डी एन एच्या आणखीमध्ये काय होतं, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होते. डी एन एमध्ये कंपल्सरी काय होते, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होते. पुन्हा डी एन एमध्ये जे बॅकबोन आहे डी एन एची बॅकबोन, डी एन एची जी बॅकबोन आहे ते कशाने बनले, शुगर अँड फॉस्फेटने बनलेले आहे. बॅकबोन ऑफ द डी एन ए असेल किंवा आर एन ए असेल, कशाने बनली आहे, शुगर आणि फॉस्फेटने बनले आहे. आणि तुम्हाला कालच सांगितलं होतं मी की डी एन एमध्ये काय होतं, 4 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेस असतात, ज्यामध्ये पेरिंग कोणाकोणाचे होते, ए डबल बॉन्ड टी आणि जी ट्रिपल बॉन्ड सी यांची पेरिंग होते म्हणलं होतं डी एन एमध्ये. आणि तुम्हाला हे पण माहीत आहे की डी एन ए इज द जेनेटिक मटेरियल आहे कोणामध्ये, इन ऑल ऑर्गॅनिझम्स, इन मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिझममध्ये, बऱ्याच सजीवांमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. कोण, डी एन ए हे. ओके, डबल स्टँडर्ड असतं डी एन ए. त्यानंतर आपण बघूया आता स्ट्रक्चर ऑफ डी एन ए कसं असतं. मग डी एन ए स्ट्रक्चर कसं आहे बघूया आपण. तुम्हाला हेडिंग दिली पहिलंच, डी एन ए स्ट्रक्चर. इकडे फिगरकडे बघा, लक्ष देऊन आहे का. डी एन एचं स्ट्रक्चर आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे डी एन एचं. ओके, हे स्टँड आहे, ओल्ड स्टँड आहे असं डी एन एचं. ओके, दिस इज द डी एन ए स्टँड्स. ठीक आहे. आणि मग तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं की डी एन एमध्ये काय असतं, 3 प्राईम आणि त्याच्या अपोजिट 5 प्राईम असतं. इकडं पुन्हा 3 प्राईम आणि त्या अपोजिट 5 प्राईम असतं. आणि हे पण तुम्हाला माहीत असेल की डी एन ए हा डबल स्टँडर्ड आहे, आपण पहिलं सांगितलं आहे. आणि त्यामध्ये काय बनलं आहे, प्रत्येक स्टँडमध्ये शुगर फॉस्फेट बॅकबोननं बनले ना. आणि हे पण माहीत असं तुम्हाला की प्रत्येक स्टँडच्यामध्ये काय होतं आहे, ओके, एक हेलिक्स असतं. हेलिक्सचा अर्थ काय, इट इज लुक लाईक व्हॉट द स्पायरल लॅडर, गुंडाळलेली शिडी जास्त दिसतं हे. आणि इथून इथपर्यंत जो अंतर आहे डी एन एचा, ह्याला म्हणतो मग 1 पिच. इथून इथपर्यंतच्या अंतराला काय म्हणतात, 1 पिच किंवा 1 टर्नसुद्धा म्हणतात. 1 पिच किंवा 1 टर्न असं म्हणतात. आणि एका पिचमध्ये काय असतात, 1 पिच कन्सिस्ट ऑफ व्हॉट, 10 बेस पेअर, म्हणजेच 34 अनस्ट्रॉंग इतकी लेंथ असते कोणाची, एका पिचची. आणि एका पिचमध्ये काय असतं, ए डबल बॉन्ड टी, जी ट्रिपल बॉन्ड सी, सी ट्रिपल बॉन्ड जी, टी डबल बॉन्ड ए, ए डबल बॉन्ड टी. ओके, हे नायट्रोजन बेस पेरिंग असतं ना. पुन्हा ए डबल बॉन्ड टी, जी ट्रिपल बॉन्ड सी, सी ट्रिपल बॉन्ड जी, टी डबल बॉन्ड ए. ओके, आणि ए डबल बॉन्ड टी असं असतं. म्हणजे बेस पेअर किती आहेत, 10 आहेत. म्हणजे नायट्रोजन बेस किती आहेत, 20 आहेत. ओके, लेंथ किती म्हणलो, 34 अनस्ट्रॉंग. ओके, 34 अनस्ट्रॉंग एवढी लेंथ आहे म्हणलो. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली लेंथ किती आहे म्हणलो, 34 अनस्ट्रॉंग. लेंथ ऑफ द डी एन ए किती आहे म्हणलो, लेंथ ऑफ द डी एन ए मॉलिक्यूल इज 34 आर्मस्ट्रॉंग आहे. ओके, 34 आर्मस्ट्रॉंग आहे, म्हणजेच 3.4 नॅनोमीटर एवढी आहे. आणि मग हे पण तुम्हाला माहीत असावं की 2 स्टेपच्या मधलं किती असेल अंतर म्हणलं तर, एका पिचमध्ये किती स्टेप आहेत, 10 स्टेप आहेत ना. एका स्टेपच्या मधलं जो अंतर आहे हे किती असणार आहे, दॅट इज 3.4 आर्मस्ट्रॉंग, म्हणजेच 0.34 नॅनोमीटर इतकं असेल ना. ओके, तर हे झालं डी एन ए स्ट्रक्चर. डबल हेलिकल मॉडेल आहे डी एन ए. ओके, आपला एक क्वेश्चनमध्ये विचार, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डी एन ए आणि व्हेरियस टाईप्स ऑफ आर एन ए. तर हे डी एन ए स्ट्रक्चर आहे पहिली गोष्ट. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता डी एन एचं आणखी डिटेल स्ट्रक्चर तुम्ही पाहायचं म्हटलात तर डी एन एमध्ये तुम्हाला माहीत आहे 2 डबल स्टँड असतात. ओके, समजा हे एक स्टँड आहे असं. ओके, हे इकडचं एक स्टँड आहे. हे व्हॉट इज दिस, पेंटो शुगर फॉस्फेट ग्रुप. ओके, फॉस्फेट ग्रुप, पेंटो शुगर फॉस्फेट ग्रुप, पेंटो शुगर फॉस्फेट ग्रुप, पेंटो शुगर फॉस्फेट ग्रुप. ओके, हे स्ट्रक्चर आहे कशाचं, डी एन एचं. ओके, आणि म्हणून हे पेंटो शुगर आणि फॉस्फेट ग्रुप असतो.
आणि एका साईडला कोण असतो, OH ग्रुप असतो ना, OH ग्रुप्स. ओके, तर ज्या साईडला कार्बन नंबर 5च्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप फ्री आहे त्याला 5' म्हणतात. आणि कार्बन नंबर 3च्या ठिकाणी कोणता ग्रुप आहे, OH ग्रुप आहे, त्याला म्हणतात 3' म्हणतात. म्हणजे प्रत्येक DNA स्टँडमध्ये 2' असतात, 3' आणि 5'. तुम्ही म्हणा असं 3' आणि 5' मधलं मिनिंग काय. ओके, तर तुम्ही जर पेंटोज शुगरचं स्ट्रक्चर पाहिलात, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पेंटोज शुगर. या पेंटोज शुगरमध्ये ओके कार्बन किती असतात, 1 2 3 4 आणि 5 असे 5 कार्बन असतात. तर कार्बन नंबर 5च्या ठिकाणी जर फॉस्फेट ग्रुप फ्री असेल तर त्याला 5' म्हणायचं. इकडे बघा हो का, इथं कार्बन नंबर 5 जेव्हा फॉस्फेट ग्रुप फ्री आहे म्हणून त्याला 5' म्हणायचं. आणि कार्बन नंबर 3च्या ठिकाणी, कार्बन नंबर 3च्या ठिकाणी ओके कार्बन आहेत नाही, कार्बन 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन 5. कार्बन नंबर 3च्या ठिकाणी जर OH ग्रुप फ्री असेल, OH ग्रुप्स, तर त्याला म्हणतात 3'. म्हणजे प्रत्येक DNA स्टँडमध्ये काय असतात, 2 एंड असतात, एक 3 एंड आणि दुसरा 5 एंड. आणि दोन्ही एंड एकमेकाचे अपोजिट असतात कोणामध्ये, DNAमध्ये. ओके, त्यानंतर हे झालं एक स्टँड DNAचं. मग कसं आहे, समजा 5 to 3 आहे, त्याच्या अपोजिट स्टँड जे DNAचं दुसरं स्टँड, DNAचं दुसरं जे स्टँड आहे त्याच्या अपोजिट रन व्हायला लागले. ओके, त्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर आहे, मग पुन्हा सेम हे फॉस्फेट ग्रुप, पुन्हा हे पेंटोज शुगर, पुन्हा फॉस्फेट ग्रुप, पुन्हा हे पेंटोज शुगर, पुन्हा फॉस्फेट ग्रुप. मग तुम्ही जर बघितला इथं, तर इथं A डबल बॉन्ड T, पुन्हा G ट्रिपल बॉन्ड C. ओके, देन T डबल बॉन्ड A, पुन्हा A डबल बॉन्ड T असं स्ट्रक्चर तयार होत आहे. ओके, पुन्हा हे पेंटोज शुगर, पुन्हा फॉस्फेट ग्रुप, अशा प्रकारे हे स्ट्रक्चर होतं आहे अरेंज. आणि त्यानंतर पुन्हा हे पेंटोज शुगर, पुन्हा फॉस्फेट ग्रुप. मी तुम्हाला म्हणलो इथं पण समजा कार्बन नंबर 5च्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप फ्री आहे म्हणून 5'. आणि इथं कार्बन नंबर 3च्या ठिकाणी OH ग्रुप फ्री आहे म्हणून 3'. कारण 3' आणि 5' जे असतात एकमेकाच्या अपोजिट असतात. कारण लक्ष द्या, हे स्टँड जर समजा 5कडून 3कडे आले तर हे स्टँड 3कडून 5कडे आले ना, म्हणून दोन्ही स्टँडची पोलॅरिटी कशी आहे, अपोजिट आहे. समजा हे 3कडून 5कडे जात असेल तर हे पुन्हा ओके हे काय व्हाले, पुन्हा हे 3कडून ओके हे 3कडून समजा 5कडे जात असेल तर हे काय व्हालं आहे, 5कडून 3कडे चाललं आहे. पुन्हा पोलॅरिटी कशी आहे, याची अपोजिट आहे ना. हे वर चाललं आहे, दुसरे स्टँड खाली आलं आहे, दोन्ही स्टँडची पोलॅरिटी अपोजिट आहे. आणि म्हणून त्याला म्हणतो आपण डबल स्टँडर्ड तर आहेच, पण अँटी पॅरलल आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. कोण, DNA स्ट्रक्चर कसं आहे, डबल स्टँडर्ड आहे, अँटी पॅरलल आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. ओके, DNAच्या बाबतीमध्ये सांगालो आहे. ओके, हे झालं DNA स्ट्रक्चर डिटेलमध्ये. काय काय सांगितलं DNAमध्ये, डबल स्टँड सांगितलो, स्टँड कशाने बनले म्हणलो, स्टँड इज मेड अप ऑफ शुगर फॉस्फेट. लक्ष द्या, शुगर फॉस्फेट कशाने बनलेत, स्टँड शुगर फॉस्फेटने बनलेत. आणि जे 2 बॅकबोन आहेत शुगर आणि फॉस्फेटनं बनलेले स्टँड जे आहेत, दोन्ही स्टँड्स, या दोन्ही स्टँडला जोडणारं कोण आहे म्हणलं तर नायट्रोजन बेस असतात. कोणते नायट्रोजन बेस असतात, A डबल बॉन्ड T आणि G ट्रिपल बॉन्ड C. ओके, A कोण आहे, प्युरिन आहे, T कोण आहे, पायरिमिडिन आहे, G प्युरिन आहे, C पायरिमिडिन आहे. म्हणून पेरिंग कोणाकोणामध्ये व्हायली, पेरिंग इन द DNA ऑकर बिटवीन 1 प्युरिन आणि 1 पायरिमिडिन. पेरिंग होताना एक प्युरिन आणि एक पायरिमिडिन असे स्ट्रक्चर तयार होतात. तर हे झालं स्ट्रक्चर कोणाचं, DNA स्ट्रक्चर झालं. आता पुढचा जो क्वेश्चन तुम्हाला सांगितला आहे काय, टाईप्स ऑफ RNA. ओके, नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं तुम्हाला, नेक्स्ट शेडिंग काय विचारली तुम्हाला, टाईप्स ऑफ RNA. RNA किती प्रकारचे असतात, लक्ष देऊन आहे का. RNA मेन प्रोटीन सिंथेसिस करणारे RNA असतात ते 3 टाईपचे असतात. हेडिंग आहे टाईप्स ऑफ RNA. RNAचा लॉंग फॉर्म काय, रायबोज न्यूक्लिक ॲसिड्स. आणि हे RNA काय करतात, प्रोटीन सिंथेसिसला मदत करतात. RNA हेल्प इन द प्रोटीन सिंथेसिस. आणि मग प्रोटीन सिंथेसिस करणारे जे RNA आहेत ते 3 प्रकारचे असतात. कोणकोणत्या 3 प्रकारचे असतात, 1 इज mRNA, सेकंड इज rRNA आणि थर्ड इज tRNA. 3 प्रकारचे RNA आहेत. पहिला mRNA म्हणजे मॅसेंजर RNA, दुसरा rRNA म्हणजे रायबोझोमल RNA आणि तिसरा tRNA म्हणजेच ट्रान्सफर RNA. असे 3 प्रकारचे RNA आपल्याला पाहायला मिळतात.
त्यातला सगळ्यात लॉंगेस्ट जो आर एन ए आहे, लॉंगेस्ट आर एन ए, स्ट्रेट आर एन ए जो आहे लांब आणि सरळ असलेला एम आर एन ए, आणि आर आर एन ए कुठं असतो, रायबोझोममध्ये असतो. आणि टी आर एन ए काय करतो, ट्रान्सफर करतो कोणाला, ॲमिनो ॲसिडला, कुठं, सायटोप्लाझममधून रायबोझोममध्ये, म्हणजेच प्रोटीनसिंथेसिस साईटला, प्रोटीनसिंथेसिस साईट आहे तिथं ट्रान्सफर करतो कोणाला, ॲमिनो ॲसिडला. म्हणून या प्रत्येकाच्या नावामध्ये मिनिंग आहे. एम आर एन एचा अर्थ मॅसेंजर आर एन ए. याला मॅसेंजर काय म्हणतात बरं, कारण हा आर एन ए काय करतो आहे, मॅसेज कॅरी करतो आहे. कुठून कुठं, दिस आर एन ए कॅरी मॅसेज फ्रॉम डी एन ए इन द न्यूक्लियस टू रायबोझोम इन द सायटोप्लाझम. लक्ष द्या, हा आर एन ए बनतो आहे कुठं, एम आर एन ए डी एन एमध्ये बनतो आहे. आणि डी एन एमध्ये बनून कुठं मॅसेज आला आहे, न्यूक्लियसमध्ये बनला ना. कॅरी मॅसेज फ्रॉम डी एन ए इन द न्यूक्लियस टू रायबोझोम इन द सायटोप्लाझम. तुम्हाला माहीत आहे सायटोप्लाझमच्या मध्ये कोण असतं, रायबोझोम असतो. त्या सायटोप्लाझमकडे मॅसेज कॅरी करतात, म्हणजेच इन्फॉर्मेशन कॅरी करतात, कॉपी घेऊन जातात इन्फॉर्मेशनची. म्हणून डी एन एकडून रायबोझोमकडे मॅसेज कॅरी करणारा जो आर एन ए आहे त्याला म्हणतात मॅसेंजर आर एन ए. रायबोझोमल आर एन ए म्हणजे काय, आर आर एन ए हा रायबोझोमसोबत असतो. ओके, रायबोझोमसोबत असतो आणि प्रोटीन सिंथेसिस करतो. आणि मग तुम्हाला मी आता शिकवलं आहे की टी आर एन ए काय करतो, टी आर एन ए हेल्प इन द ट्रान्सफर ऑफ ॲमिनो ॲसिड. हा काय करतो, ॲमिनो ॲसिडला घेऊन येतो, ॲमिनो ॲसिडला ट्रान्सफर करतो. कुठून कुठं, सायटोप्लाझममधून कुठं, रायबोझोमकडे घेऊन येतो. आणि रायबोझोमकडे आणून त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस करायला मदत करतो. म्हणून हे 3 प्रकारचे आर एन ए आहेत जे प्रोटीन सिंथेसिसला मदत करतात. म्हणून अशा प्रकारे हा जो पॉईंट आहे तुझा पहिला, त्याचा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. दुसरा पॉईंट काय, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर कशाला म्हणायचं, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. जर जन्मतापासूनच तुमच्या बॉडीमधल्या जे नॉर्मल जीन आहेत, नॉर्मल डी एन ए आहेत, नॉर्मल क्रोमोझोम आहेत, त्यामध्ये काही फॉल्ट असेल, काय प्रॉब्लेम असेल, जीनमध्ये काही चेंजेस असतील, तर त्यामुळं बाळामध्ये, मुलामध्ये, लेकरामध्ये बदल दिसतात आणि त्याला म्हणतो आपण जेनेटिक डिसऑर्डर्स. आणि गिव्ह द नेम ऑफ सम डिसऑर्डर त्याने म्हणलं आहे. आपण कालच सांगितलं होतं, डिसऑर्डरचं नाव तुम्हाला लिहून देत नाही मी, ओरली सांगतो, ऐकून घ्या. ओके, फिनाइलक्युटोनुरिया आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे, अल्काप्टोनुरिया आहे, अल्झायमर डिसीज आहे, ओके, अल्बिनिझम आहे, हिमोफिलिया आहे, कलर ब्लाइंडनेस आहे. हे सगळे डिसऑर्डर जे आहेत जेनेटिक डिसऑर्डर आहेत. ओके, नेक्स्ट काय म्हणले पॉईंट बघा, विथ द हेल्प ऑफ आर एन ए द जीन रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डी एन ए. लक्ष देऊ नका काय म्हणाले, with the help of RNA, the gene represent in the form of DNA participate in the functioning of cell, thereby control the structure and function of body. Very important point आहे. जीन काय करते माहीत आहे का, जीन म्हणजेच कोण रे, जीन म्हणजेच डी एन ए. हा काय करतो आहे, आर एन एच्या साह्यानं फंक्शन कंट्रोल करायला आहे. म्हणजेच काय बनवायला आहे तुमच्या बॉडीमध्ये, प्रोटीन बनवायला आहे ना. फंक्शन कंट्रोल करायला आहे म्हणजे काय करायला आहे, तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन करतं. म्हणजे ज्याचा अर्थ प्रोटीन सिंथेसिस करतं. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस स्टोअर्ड इन द डी एन ए. आणि लक्ष द्या, मग मी तुम्हाला आता सांगितलं प्रोटीन सिंथेसिस सुरुवात कोण करायला आहे, डी एन ए. म्हणजे डी एन एपासून काय बनतं, मग आर एन ए बनतो. ओके, अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन. डी एन एपासून काय बनतं, मग प्रोटीन बनतं. ॲज पर द रिक्वायरमेंट इज नेसेसरी ऑफ द बॉडी. म्हणजे जशी गरज आहे बॉडीची, बॉडीला जशी गरज आहे प्रोटीनची, त्याप्रमाणे डी एन एपासून आर एन ए बनतो, आर एन एपासून प्रोटीन बनतं. आणि दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड. हे प्रोटीन बनतात कसे, बाय डी एन ए थ्रू आर एन ए. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, डी एन ए थ्रू आर एन ए. म्हणजे प्रोटीन बनताना डायरेक्ट डी एन एपासून प्रोटीन बनतो का, नाही. डी एन एच्या पासून आर एन ए बनतो आणि डी एन ए थ्रू द आर एन ए, म्हणजे डी एन ए आर एन एच्याद्वारे बनवतो. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. मी तुम्हाला वरच एक्सप्लेन केलं आहे. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन या दोन्हीला मिळून म्हणतात सेंट्रल डोग्मा. किंवा डी एन एचं एम आर एन ए बनणं आणि एम आर एन एचं प्रोटीन बनणं, या सगळ्याला म्हणतात सेंट्रल डोग्मा. एम आर एन ए इज प्रोड्युस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स ऑन डी एन ए. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. तुम्ही म्हणाल सर न्यूक्लिओटाइड कशाला म्हणतात. ओके, लक्ष देऊन ऐका. डी एन एच्यावर कोण असतात, डी एन एच्यावर न्यूक्लिओटाइड असतात. ना व्हॉट इज न्यूक्लिओटाइड्स. ओके, हे बघा इकडं, हे डी एन एच्यावर न्यूक्लिओटाइड्स आहेत. न्यूक्लिओटाइड कशाला म्हणायचं. ओके, मी तुम्हाला म्हटलं होतं एका न्यूक्लिओटाइडमध्ये 3 घटक असतात. कोणकोणते, एका न्यूक्लिओटाइडच्यामध्ये 3 घटक असतात. कोणकोणते 3 घटक आहेत,
पेंटोज शुगर 1, नायट्रोजन बेस 2 आणि फॉस्फेट ग्रुप 3 या तिघांना मिळून काय म्हणतात? या तिघांना मिळून म्हणतो आपण काय? न्यूक्लिओटाइड म्हणतो आपण. काय म्हणायचं? न्यूक्लिओटाइड. आणि DNA कशाने बनला आहे? मग म्हणाले त्याने DNA इज मेड अप ऑफ, ओके, DNA जे बनलं आहे ते कशाने बनलं आहे? न्यूक्लिओटाइडने. ओके, आणि म्हणून प्रोटीन सिंथेसिस इन DNA थ्रू RNA, दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. mRNA इज प्रोड्यूस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड ऑन DNA. बघा, DNAचा जो सिक्वेन्स जो आहे त्याच्यावरून mRNA बनतो ना. DNAच्या सिक्वेन्सवरून काय बनवलं आहे? mRNA बनतो आहे. ओके, कारण DNAवरचे जे नायट्रोजन बेस असतात त्याच्या अपोजिट असतात कोणाचे? mRNAचे नायट्रोजन बेसचे स्टँड्स. समजा ह्या डायग्राममध्ये बघा, मी तुम्हाला डायग्राम दाखवलं, ही सी दिस डायग्राम. ओके, लक्षातून आहे का? समजा ह्या DNAच्यावर जे नायट्रोजन बेस होते, समजा A, T, G, C असे होते ना, तर mRNAवर काय असतील? mRNAच्यावर U, A, C, G असतील. कारण तुम्ही मला कसं लक्षात ठेवायचं? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. ओके, RNA म्हणलं की RNAमध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल येतं. पहिली गोष्ट, RNAमध्ये थायमिनच्या ऐवजी कोण येतं? युरॅसिल. मग RNAमध्ये काय होतं? RNAमध्ये पेरिंग कोणाकोणाचे होते? RNAच्यामध्ये जे पेरिंग होते कोणाकोणाचे होते? A डबल बॉन्ड U ची पेरिंग होते आणि G ट्रिपल बॉन्ड C ची पेरिंग होते ना. कोणामध्ये? RNAमध्ये. म्हणून इथं लक्षात ठेवा, DNAचं स्टँड तुम्हाला कळलं. जर तुम्हाला DNAचं स्टँड लक्षात आलं तर त्या DNAच्या स्टँडवरून तुम्हाला काय करता येतं? नायट्रोजन बेस किंवा न्यूक्लिओटाइड जे आहेत RNAचे काढता येतात. आणि म्हणून मी त्या म्हणलो होतो, त्या पॉईंटला म्हणतो आपण कॉपी रायटिंग. म्हणजे याचा अर्थ काय झालं आहे? DNAची जी कॉपी आहे, लक्ष द्या, DNAची जी कॉपी आहे ती कोणावर चालली वेळा? RNAवर चालली ना. म्हणून DNAचे नायट्रोजन बेस जे आहेत, DNAचे न्यूक्लिओटाइड जे आहेत ते ठरवतात की RNA कशा प्रकारचा बनतो. अँड ओनली वन ऑफ द स्टँड्स, लक्ष द्या, वन ऑफ द 2 स्टँड्स ऑफ द DNA यूज्ड ॲज प्रोसेस. म्हणून काय म्हणलो मी तुम्हाला पहिलंच? DNAचे किती स्टँड असतात? 2 असतात. पण त्यापैकी वन ऑफ द 2 स्टँड म्हणाले, म्हणजे दोन्ही स्टँडपैकी फक्त एकच स्टँड काय करतं? या प्रोसेसमध्ये भाग घेतो. अँड द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड इन mRNA बिंग प्रोड्यूस्ड ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA. मी तुम्हाला म्हणलं ना, DNAवरच्या नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स, DNAवरच्या न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आणि mRNAचा सिक्वेन्स जो आहे तो मॅच होतो. ओके, जसं की A डबल बॉन्ड T आहे, ओके, T डबल बॉन्ड E आहे, G ट्रिपल बॉन्ड C आहे, C ट्रिपल बॉन्ड G आहे. हे कोण आहेत? नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे. ओके, कोणावर आहे? DNA RNA या दोघांवर कॉम्प्लिमेंटरी असतात. बिंग कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ जोडीदार ना. अँड यूज्ड टू सिंथसाइज अँड बिंग बिसाइड देर इज द युरॅसिल इन RNA. मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे काय की DNAमध्ये ज्या ठिकाणी थायमिन होता त्या ठिकाणी RNAमध्ये युरॅसिल असतं. म्हणून DNAमध्ये पेरिंग कोणाकोणाची व्हायची? DNAमध्ये पेरिंग व्हायची A डबल बॉन्ड T ची आणि RNAमध्ये कोणाची व्हायली आहे? RNAमध्ये कोणाची व्हायली आहे? A डबल बॉन्ड U ची ना. पुन्हा एक बार सांगतोय, DNAमध्ये पेरिंग कोणाकोणाची व्हायची? DNAमध्ये पेरिंग व्हायची A डबल बॉन्ड T आणि RNAमध्ये कोणाची व्हायली आहे? A डबल बॉन्ड U. अशा प्रकारे पेरिंग होते. ओके, आणि म्हणून बिसाइड दिस युरॅसिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतात कळलं तुम्हाला. पुढं काय म्हणलं आहे? द mRNA फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम इन सायटोप्लाझम. लक्ष देऊन आहे का? हे mRNA कुठं बनला? DNAच्या एका स्टँडवर बनला ना. आणि कोण्या ठिकाणी बनला? न्यूक्लियसच्या मध्ये बनला. मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं mRNAचं फॉर्मेशन कुठं झालं आहे? mRNAचं फॉर्मेशन झालं आहे ते युकॅरियोटिक सेलमध्ये. कुठं झालं आहे? न्यूक्लियसच्या मध्ये झालं ना. युकॅरियोटिक सेलच्या मध्ये mRNA सिंथेसिस कुठं झालं आहे? न्यूक्लियसच्या मध्ये झालं आहे. mRNA इज फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम इन सायटोप्लाझम. मग तो कुठे येतो? न्यूक्लियसमधून mRNA. हा जो mRNA बनला आहे ते कुठून कुठे येतो? न्यूक्लियसच्या मधून कुठं आला? सायटोप्लाझममध्ये येतो. ओके, अँड बिंग अ कोडेड मॅसेज. कोडेड मॅसेज का म्हणालो आहे? कारण तुम्हाला म्हटलं होतं मी, ह्या mRNAच्यावर काय असतात? नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स असतो आणि त्याला काय म्हणलं आपण? कोडॉन असं म्हणलं ना. म्हणून त्याला नाव दिलं त्याने कोडेड मॅसेज फ्रॉम DNA. धिस मॅसेज कंटेन कोड्स. लक्ष द्या, mRNAच्यावरचा जो नायट्रोजन बेस असतो त्यामध्ये कोण असतात? कोड असतात किंवा त्याला जेनेटिक कोड असं म्हणतो आपण.
कोड फॉर अम्युनो ॲसिड. तुम्हाला म्हटलं होतं मी जसं की हे AUG कोण आहे, कोडॉन आहे किंवा कोड आहे, तो काय करतो अम्युनो ॲसिड होतो ना. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं काय AUGला म्हणतात स्टार्ट कोडॉन. लक्ष द्या, AUGला काय म्हणलं आपण स्टार्ट कोडॉन. तर तो कोणता अम्युनो ॲसिड आणतो, ठरलेला अम्युनो ॲसिड आणतो. कोणता, मिथ्योनिन. विसरू नका प्लीज, हे सगळं 12वीला आहे तुम्हाला. AUG जो आहे हा कोड आहे, कोडॉन आहे, जेनेटिक कोड आहे. तो काय करतो आहे ठरलेला अम्युनो ॲसिड आणतो. ठरलेलं असतं ते कोणत्या कोडॉनपासून कोणते अम्युनो ॲसिड येतात हे ठरलेलं असतं, फिक्स असतं. म्हणून AUG हा कोड आहे, AUG हा कोडॉन आहे. तो काय करायला आहे पर्टिक्युलर अम्युनो ॲसिडला आणतो. ओके, कोड फॉर अम्युनो ॲसिड अँड दिस कोड फॉर इच अम्युनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे मी की हे जे कोडॉन आहेत किंवा कोड आहेत त्यामध्ये किती नायट्रोजन बेस आहेत, 3 नायट्रोजन बेस असतात. ओके, 3 न्यूक्लियोटाइड असतात अँड दिस इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. म्हणून ह्याला काय म्हणलं आपण, लक्ष द्या, द सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट ऑन द mRNA इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. पुढं काय म्हणलं बघा, डायग्राम बघा, ट्रान्सक्रिप्शन कसं व्हायलं आहे. DNAच्या 2 स्टँडपैकी एका स्टँडवर काय बनतं आहे, RNA बनतो आहे. आणि या ठिकाणी RNAचे न्यूक्लियोटाइड येतात ना. हे कोणाचे न्यूक्लियोटाइड आहेत रे, हे दिस इज द न्यूक्लियोटाइड ऑफ RNAचे न्यूक्लियोटाइड आहेत. हे RNAचे कोण आहेत, न्यूक्लियोटाइड असतात. आणि वर कोणाचे न्यूक्लियोटाइड होते, वर कोणाचे न्यूक्लियोटाइड होते, DNAचे न्यूक्लियोटाइड होते नाही. हे कोणाचे न्यूक्लियोटाइड आहेत, दीज आर द न्यूक्लियोटाइड ऑफ, हे न्यूक्लियोटाइड कोणाचे आहेत, DNAचे आहेत. आणि हे न्यूक्लियोटाइड कोणाचे आहेत, RNAचे आहेत. आणि हे लक्षात ठेवा की नवीन RNA बनत असताना ओके आणखी एक एन्झाइम वापरतात. नवीन RNA बनत असताना आणखी एक एन्झाइम वापरतात. कोणता, RNA पॉलिमरेज. विसरू नका, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नवीन RNA बनत असताना नवीन एक एन्झाइम वापरतात. त्या एन्झाइमचं नाव काय, दॅट एन्झाइम इज कॉल्ड ॲज RNA पॉलिमरेज. विसरू नका. ओके, नवीन RNA बनत असताना कोणता एन्झाइम वापरतात रे, द नेम ऑफ एन्झाइम इज व्हॉट, RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज हा एन्झाइम काय करतो, नवीन RNA बनवतो. पुढं काय म्हणलं आहे, ओके नेक्स्ट ट्रिपलेट कोडॉन. ओके, हरगोबिंद खुराना is the scientist of Indian origin has made an important contribution of the discovery of triplet codon. हरगोबिंद खुराना कोण आहे, इंडियन ओरिजिनचा सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केलं आहे, ओके आर्टिफिशियली कृत्रिमरित्या सेल फ्री सिस्टीम, सेलच्या बाहेर प्रोटीन तयार करून दाखवले त्यांनी. कोण, हरगोबिंद खुरानाने काय केलं आहे, ट्रिपलेट कोडॉन बनवले. ओके, डिस्कवरी केली ट्रिपलेट कोडॉन फॉर 20 अम्युनो ॲसिड. त्याने सांगितलं मग हे जे ट्रिपलेट कोडॉन आहेत किती 20 अम्युनो ॲसिडसाठी असतात. विसरू नका प्लीज. ओके, कोडॉन किती आहे, ट्रिपलेट कोडॉन जे आहेत विसरू नका, महत्त्वाचा पॉईंट आहे. नंबर ऑफ ट्रिपलेट कोडॉन जे असतात, महत्त्वाचा पॉईंट सांगालो आहे, नंबर ऑफ ट्रिपलेट कोडॉन जे असतात ते असतात 64. त्या 64पैकी 61 कोडॉन जे असतात प्रोटीन सिंथेसिस करतात आणि 3 जे असतात 3 ते प्रोटीन सिंथेसिस करत नाहीत. तुम्हाला असं कोणते 3 असतात जे प्रोटीन सिंथेसिस करत नाहीत त्याला म्हणतात स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन कोणते कोणते असतात, मग स्टॉप कोडॉन 3 असतात. त्यातलं लिहून देतो तुम्हाला मी आत्ता. शेवका UAA एक आहे, स्टॉप कोडॉन 3 असतात. UAA, दुसरा UAG आणि तिसरा UGA. हे 3 जे असतात हे स्टॉप कोडॉन आहेत. हे कुठलेही प्रोटीन सिंथेसिस करत नाहीत. स्टॉप कोडॉन कुठलेही प्रोटीन सिंथेसिस करत नाहीत. आणि म्हणून इम्पॉर्टंट फॉर कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन म्हणले 20 अम्युनो ॲसिड. फॉर दिस वर्क ही वॉज been awarded with Nobel Prize in 1968 along with their other scientists. बाकीच्या सायंटिस्टसोबत 1968मध्ये कोणाला, हरगोबिंद खुरानाला काय मिळालं, नोबेल प्राईज मिळालं. त्यांच्यामध्ये काय मग कोडॉनसोबत किती अम्युनो ॲसिड असतात, 20 अम्युनो ॲसिड असतात जे प्रोटीन सिंथेसिस करतात म्हणून त्यांनी सांगितलं ना. कोडॉनसोबत किती अम्युनो ॲसिड आहेत, 20 अम्युनो ॲसिड असतात म्हणून सांगितलं जे प्रोटीन सिंथेसिस करतात. ओके, ईच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. विसरू नका प्लीज, प्रत्येक mRNAच्यावर काय असतात, हजारो ट्रिपलेट कोडॉन असतात. ॲज पर द मॅसेज ऑन mRNA अम्युनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA. म्हणजे जसं काय होतं, mRNAवरचा मॅसेज आहे. ओके, mRNAवरचा जो मॅसेज आहे तो काय करतो, ईच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन
ॲज द मॅसेज ऑफ mRNA अम्युनो ॲसिड्स आर सप्लाइड. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की mRNAच्यावर जे कोडॉन आहेत त्यानुसार अम्युनो ॲसिड येतो ना. ओके, म्हणजे समजा कोडॉन AUG असेल तर मिथ्युनिन नावाचा अम्युनो ॲसिड आला. ओके, GGG असेल तर ग्लायसिन नावाचा अम्युनो ॲसिड येतो. तर याचा अर्थ एक एक अम्युनो ॲसिड येतात. ओके, mRNA अँड अम्युनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. अम्युनो ॲसिड कोण आणतं मग? अम्युनो ॲसिड सप्लाय करण्याचं काम कोण करतं? tRNA. म्हणून tRNAला म्हणतो आपण ट्रान्सफर RNA, कारण ते ट्रान्सफर करतात काय अम्युनो ॲसिड कुठं सायटोप्लाझममधून रायबोझोमकडे आणतात. म्हणून त्याला म्हणलं आहे सप्लाइड काय अम्युनो ॲसिड बाय द tRNA. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन. विसरू नका, महत्त्वाचा पॉईंट सांगालो आहे. जसे mRNAच्यावर कोण असतात रे? mRNAच्यावर कोडॉन असतात, तसे tRNAच्यावर कोण असतात? tRNAच्यावर असतात अँटीकोडॉन. महत्त्वाचा पॉईंट सांगालो आहे. आणि मग कोडॉनची आणि अँटीकोडॉनची मॅचिंग होते ना. आता लक्ष देऊन आहे का, जर हे mRNAच्यावर कोडॉन AUG असतील, जर mRNAच्यावर कोडॉन कोणते असतील? AUG असतील, तर अँटीकोडॉन काय असतील मग? अँटीकोडॉन असतील UAC. कोडॉन कोणते होते? AUG होते. तर अँटीकोडॉन कोणते असतील? UAC. हे अँटीकोडॉन असतात आणि म्हणून कोडॉनची आणि अँटीकोडॉनची काय होते? मॅचिंग होते ना. tRNA has anticodon having complementary sequence to the codon of mRNA. This is called as translocation, and the amino acid brought by tRNA are bonded together by peptide bond. लक्ष देऊन आहे का, एक अमिनो ॲसिड येतो आणि हे अमिनो ॲसिड एकमेकांना बांधतात आणि दोन अमिनो ॲसिडमध्ये बॉन्ड तयार होतो. त्या बॉन्डला काय म्हणतात? पेप्टाइड बॉन्ड. विसरू नका, महत्त्वाचा पॉईंट आहे. दोन अमिनो ॲसिडच्या मधल्या बॉन्डला काय म्हणतात? पेप्टाइड बॉन्ड with the help of RNA. Okay, and during this process the ribosome keep on moving from one end of mRNA to another end. बघा त्यावेळेस काय आलं मग, हा जो रायबोझोम आहे ओके mRNA एका एंडकडून कोणीकडे तर दुसऱ्या एंडकडे चालला आहे. म्हणजे कोणीकडून कोणीकडे चालला आहे? लक्ष द्या, स्टार्ट कोडॉनकडून स्टॉप कोडॉनकडे चालला आहे, 5 एंडकडून 3 एंडकडे चालला आहे. आणि हे जात असताना ओके मूव होतो आहे आणि मूवमेंटला म्हणतो आपण. मग जेव्हा मूवमेंट होतो आहे कोण? रायबोझोम मूव होतो आहे कुठं? mRNAच्यावर. त्या प्रोसेसला म्हणतो आपण, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. विसरू नका. कशाला म्हणजे ट्रान्सलोकेशन कळलं का? जेव्हा रायबोझोम काय होतो आहे, स्टार्ट कोडॉनकडून स्टॉप कोडॉनकडे जातो, 5 प्राईमकडून 3 प्राईमकडे जातो. ओके, ड्युरिंग द प्रोसेस रायबोझोम कीप ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA टू अनदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. पुढं एक ट्रिपलेट कोडॉन पुढं सरकत जातो. एक ट्रिपलेट कोडॉन पुढं सरकत जातो. अँड दिस इज कॉल्ड अ ट्रान्सलोकेशन. ओके, अँड सच अ मेनी चेन आर टुगेदर फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. मग अशा प्रकारे काय होतं, एका mRNAपासून एक प्रोटीन तयार होतं. ओके, दुसऱ्या mRNAपासून दुसरे प्रोटीन तयार होतात. दीज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन. असे जे प्रोटीन बनतात मग सेलमध्ये. ओके, प्रत्येक mRNAपासून वेगवेगळं प्रोटीन बनतात आणि मग हे जे प्रोटीन बनतात आपल्या बॉडीमध्ये ते काय करतात? कंट्रोल करतात काय? व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचं फंक्शन करतात. अँड डे अपेरन्स अर्थ काय? स्ट्रक्चर म्हणजे मॉर्फोलॉजी असेल, अनॉटॉमी असेल ते पण ठरवतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम लक्ष द्या. ओके, डायग्रामकडे पण बघत चला. ओके, हे mRNA आहे का? mRNA. हे mRNAवर कोणाला? रायबोझोम आला. रायबोझोममध्ये tRNA आले. tRNAमध्ये अमिनो ॲसिड आले. कोणता अमिनो ॲसिड समजा इथं? लायसिन नावाचा अमिनो ॲसिड आला. लायसिन. कोणता अमिनो ॲसिड आला? लायसिन. तर एक अमिनो ॲसिड येतात कुठं? रायबोझोमकडे येतात आणि रायबोझोमकडे येऊन अमिनो ॲसिड लॉंग चेन बनते आणि त्या लॉंग चेनला म्हणतो आपण पॉलीपेप्टाइड चेन. काय म्हणायचं? पॉलीपेप्टाइड चेन. मेन सिक्वेन्स आहे हा आणि तर रिप्लेसमेंट केलं. ओके, म्हणजे इथं त्यांनी म्युटेशन दाखवलं. म्युटेशन. व्हॉट इज म्युटेशन? समजा ओके लक्ष द्या, हे ओरिजिनल mRNA आहे ना. हो, कोणता mRNA? हा ओरिजिनल mRNA आहे. आणि इथं काय केलं आपण? रिप्लेसमेंट केलं आहे. म्हणजेच काय केलं आहे? चेंजेस केलेत. कुठं? mRNAच्यामध्ये चेंजेस केलेत. आणि चेंजेस केले तर काय होईल मग? म्युटेशन होईल ना. म्युटेशन. आणि म्युटेशनमुळं काय होईल माहीत आहे का? म्युटेशनमुळं प्रोटीन पण चेंज होईल ना. म्हणजे नॉर्मली जे प्रोटीन तयार होत होतं सेलमध्ये ते प्रोटीन बनणार नाही ना. कारण या ठिकाणी काय केलं आपण? रिप्लेसमेंट केलं आहे. काय? ॲडेनिनच्या ऐवजी आपण काय ॲड केलं आहे? थायमिन ॲड केलं आहे. म्हणजे याचा अर्थ रिप्लेसमेंट केलं आहे कशाचं? नायट्रोजन बेसचं.
त्यामुळं प्रोटीन्ससुद्धा वेगळं होईल ना. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स. तुम्हाला माहीत आहे प्रत्येक सजीव काय करतो आहे, न्यू इंडिव्हिज्युअल तयार करतो लाईक देमसेल्स. अँड ड्यू टू जीन्स ओनली सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. मग हे जीन काय होतात, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जात असताना काही काही जीन चेंजेस होत नाहीत. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू ऑफस्प्रिंग्स. त्यामुळे काही कॅरेक्टर जे असतात पॅरेंटचे काय होतं ऑफस्प्रिंगमध्ये जातात. हाऊएव्हर समटाईम सडन चेंज. काही कॅरेक्टर जातात पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे, तर काही कॅरेक्टर जात नाहीत. म्हणजे याचा आता सडन चेंज होतं कॅरेक्टरमध्ये. ओके. अँड ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू द ऑफस्प्रिंग्स. हाऊएव्हर समटाईम सडन चेंज ऑकर इन दिस जीन्स अँड समटाईम एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन. मी तुम्हाला आता सांगितलं हो का, इथं एच्याऐवजी टी आलं म्हणजे याचा अर्थ काय झालं, जीनचा जो नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे इथं ए होता ना, एच्याऐवजी काय आला टी आला म्हणजे नायट्रोजन बेसचा जो सिक्वेन्स आहे तो बदलला. आणि सडन चेंज ऑकर इन दिस जीन्स समटाईम एनी न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन चेंजेस ऑकर पोझिशन अँड दिस कॉजिंग मॅनर चेंजेस विथ नथिंग बट म्युटेशन. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके. आणि सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. एक्झाम्पल, कधी कधी छोटे असतात, कधी कधी म्युटेशन छोटे असतात, कधी कधी मोठे असतात. एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. विसरू नका प्लीज. जेनेटिक डिसऑर्डर कोणते होते, सिकल सेल ॲनिमिया होते. त्याला आपण पॉईंट म्युटेशनसुद्धा म्हणतो. पॉईंट म्युटेशन. सिकल सेल ॲनिमियाला काय म्हणतात रे, पॉईंट म्युटेशन म्हणतात. पॉईंट म्युटेशन म्हणतात. हे तुम्हाला 12वीला आहे. जिथं ग्लुटामाइन नावाचं अमिनो ॲसिड जे असतं त्याचं उत्पादन व्हॅलिनमध्ये होतं. ओके. ओव्हरलॅशिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्यांनी मग सांगितलं डार्विननं की अशा प्रकारे चेंजेस होत राहतात. ओके. नंतर पुढं काय सांगितलं त्यांनी, व्हॉट आर द फंक्शन ऑफ अपेंडिक्स अपॉर डायजेस्ट सिस्टीम. आता हे पुढचा पॉईंट तुमचा सुधारला इव्होल्युशनचा. इव्होल्युशनचा जो पॉईंट आहे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये घेईल मी. आजसाठी एवढं सफिशियंट आहे. आज मी तुम्हाला जे फर्स्ट पेज आहे आणि सेकंड पेज आहे पूर्ण संपवलं आहे. ओके. तसं फर्स्ट पेज कालच संपवलं होतं, पण आज फर्स्ट पेजचा काही पार्ट आणि सेकंड पेज जे आहे हे 2 पेजेस आपण संपवले जातात. उद्या आपण थर्ड पेजकडे जाणार आहोत. हळूहळू सिलेबस आपण पुढे घेत चाललो आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील आणि सिलेबसचा फायदा होईल. ओके. प्रत्येक लाईन महत्त्वाची आहे NCERT कुठली स्टेट बोर्डच्या बुकमधली. त्यामुळे चांगल्या प्रकारे बघून घ्या. काही अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याच्यावर आणखी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देऊन तो पॉईंट आणखी क्लिअर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.